आता आपण राजगिऱ्याच्या पिठापासून आहे ना बटाटा भजी करणार आहोत. बघा, एक बटाटा आहे तो मी स्वच्छ धुवून सोलून घेते, चिप्स काढून घेते. याच्यामध्ये थोडंसं आपण साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे. असा कच्चाही करू शकता किंवा ओला. माझा जो ओला होता त्याच्यामुळे मी थोडा ओला बारीक केलेला आहे. आता याला आपण भिजवून घेऊ. थोडा वेळ आहे ना राहू देऊ भिजून. बघा, आपण उपासाची आलू भजी करून राहिलो आहे. आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे. मी उसळसाठी साबुदाणा भिजवला होता, तो बारीक केला नाही तर मग एवढा असा कोरडा आपण साबुदाणा बारीक करून घ्यायचा. मग राजगिऱ्याचं पीठ घ्यायचं, चवीनुसार मीठ. मी एक मिरची आहे, मिरच्या बारीक केल्या, त्याचं विसळून पाणी टाकते. हे एक मिरची बारीक करून टाकते. आता याला आपण साधारण भिजवून ठेवून देऊ. थोड्या वेळात आपण आलू भजी करू. बघा, आपलं तेल आहे हे गरम झालेलं. आता आपण तळायला घेऊ. बघा, अशा प्रकारे आपण सर्व भजी काढून घेऊया.
बघा अशा प्रकारे आपण सर्व भजी स्वादिष्ट लागतात, खुसखुशी राहून होतात. तुम्हाला आवडेल तर करून बघा. बघा अशा प्रकारे काढून घेऊ आपण. बघा अशा प्रकारे आपण सर्व भजी काढून घेतली आहे. तुम्हाला आवडेल तर करून बघा. सबस्क्राईब करा, लाईक करा, पूर्ण व्हिडिओ बघा. नवीन असेल तर पहिले लाईक करा.